तर चला मित्रांनो, आज मी तुम्हाला फॉर्मेशन ऑफ सिंपल फ्युचर टेन्स यालाच फ्युचर इंडिफाइनेट टेन्स सुद्धा म्हणतात. ओके, तर साधा भविष्यकाळ बनविणे. साधा भविष्यकाळ कसा बनवायचा, कसा आयडेंटिफाय करायचा, कसा ऑब्झर्व करायचं यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ओके, याला समजण्यासाठी त्या अगोदर तुम्हाला या टेन्सचा जो फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवावा लागेल. तो फॉर्म्युला काय मित्रांनो, सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ दी मेन वर्ब. ओके, तर या ठिकाणी एक सेंटेन्स असणार आणि त्या सेंटेन्समध्ये एक सब्जेक्ट असणार आणि सब्जेक्ट नंतर शॉल आणि विल ते तुम्हाला कसं घ्यायचं हे सुद्धा माहिती पाहिजे. आणि यासोबत यानंतर तुम्हाला जे तुमच्या क्रियापद असेल म्हणजे वर्ब असेल, क्रियापदाचे जे मुख्य रूप आहे ते या ठिकाणी तुम्हाला त्याचे पहिले रूप घ्यायचे आहे. ओके, तर डोंट वरी मित्रांनो, मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते आणि तुम्ही सुद्धा या व्हिडिओला कंटिन्युअसली चांगल्या प्रकारे बघा. ओके, तर चला बघूया मित्रांनो सिंपल फ्युचर टेन्स कसा बनवायचा. तर या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे शॉल किंवा विल घ्यावा. ओके, शॉल किंवा विल घ्यावा आणि त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप घ्यावे. तर कसे घ्यायचं, कुठे घ्यायचं, शॉल आणि विल हे सुद्धा माहिती पाहिजेत. तर या ठिकाणी बघा, आय आणि व्ही नंतर तुम्हाला शॉल घ्यावा लागेल. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला अदर जो करता असेल किंवा अदर सब्जेक्ट असेल त्यानंतर तुम्हाला विल घ्यावा लागेल. ओके, आय आणि व्ही व्यतिरिक्त अदर जर सब्जेक्ट असेल त्यानंतर तुम्हाला विल घ्यावा लागेल. ओके, तर मित्रांनो चला बघूया सिंपल फ्युचर टेन्स कसं आयडेंटिफाय करायचा. तर यासाठी तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये बघा, आय रोट अ लेटर, मी एक पत्र लिहिले. याचा जे आन्सर आहे, आय शॉल राईट अ लेटर, मी एक पत्र लिहीन. तर या ठिकाणी बघा, आय नंतर शॉलचा यूज केलेला आहे आणि लेटर. ओके, आणि त्यानंतर जे रोट थर्ड फॉर्म आहे तर फर्स्ट फॉर्म राईट आहे. तर राईटचं आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे, रोटचं काय केलेलं आहे, राईट केलेलं आहे. ओके, तर आपल्याला कारण की सिंपल फ्युचर टेन्स बनवायचं म्हणून या ठिकाणी आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचे आहेत. ओके, तर मित्रांनो मला वाटते तुम्हाला हे अंडरस्टँड झालं असेल. तर त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये आहे, प्लांट्स आर ग्रोविंग, रोपे वाढत आहेत. जे आन्सर आहे प्लांट्स विल ग्रो. तर या ठिकाणी बघा विलचा यूज केलेला आहे. प्लांट्स हे काय अदर सब्जेक्ट आहे. ओके, तर त्यानंतर आपण विल घेतलेला आहे आणि ग्रोविंगचं ग्रो केलेला आहे कारण की ग्रोविंग हे फोर्थ फॉर्म आहे ग्रोचं. ओके, तर चला मित्रांनो क्वेश्चन नंबर 3 बघा, ही विल हॅव लेफ्ट द टाउन, त्याने शहर सोडले असेल. त्याचा आन्सर आहे ही विल लिव्ह द टाउन, तो शहर सोडून जाईल. तर मित्रांनो विल शॉल कडे लक्ष द्या आणि जे तुमचा वर्ब आहे वर्ब कडे सुद्धा लक्ष द्या कशा प्रकारे ते चेंज होत आहे. ओके, तर क्वेश्चन नंबर 4 वाला बघा, वी शॉल हॅव कम्प्लीटेड 10 इयर्स, आम्ही 10 वर्ष पूर्ण करू. ह्याचा जे आन्सर आहे, वी शॉल कम्प्लीट 10 इयर्स, आम्ही 10 वर्ष पूर्ण करू. ओके, वी शॉल हॅव तर या ठिकाणी बघा वी शॉल कम्प्लीट. ओके, तर मी म्हटलं होतं तुम्हाला की व्ही आणि आय नंतर तुम्हाला शॉल घ्यायचा आहे. ओके, तर या ठिकाणी व्ही नंतर शॉल घेतला आहे. त्यानंतर जो कम्प्लीटेड आहे तिसरं रूप आहे कम्प्लीटचं, तर या ठिकाणी आपण फर्स्ट फॉर्म घेतला कम्प्लीट. तर मित्रांनो 5th वाला क्वेश्चन बघूया, आय हॅव माय लंच. तर मित्रांनो या ठिकाणी हॅव जे आहे मुख्य क्रियापद आहे. त्या या ठिकाणी दुसरं जे वर्ब आहे ते दिलेलं नाही कारण की या ठिकाणी हॅव हे स्वतः मुख्य क्रियापद आहे. म्हणून यानंतर याचं जे आन्सर आहे ते काय होणार, आय शॉल हॅव माय लंच. ओके, आय नंतर शॉल घेतलं, हॅव ॲज इट इज घेतलं कारण की यामध्ये हॅवच होणार कारण की हॅव हे मुख्य क्रियापद आहे आणि माय लंच हे ॲज इट इज इथे असणार. मी माझे दुपारचे जेवण घेईन. ओके, तर मित्रांनो मला वाटते की तुम्हाला हे समजलं असेल. हे जे मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं आहे सिंपल फ्युचर टेन्स बद्दल हे तुम्हाला चांगल्या प्रकारे अंडरस्टूड झालं असेल. ओके, तर त्यानंतर मित्रांनो याचे काही क्वेश्चन दिलेले आहेत तर ते तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्समध्ये फॉर्मेशन करायचे आहेत. ओके, 1 ते 10 पर्यंतचे जे क्वेश्चन आहे हे तुम्ही चांगल्या प्रकारे रीड करा, अंडरस्टँड करा आणि त्यानंतर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये याचं मला आन्सर द्या. ओके, ते तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्समध्ये फॉर्मेशन करायचं आहे. ओके, कारण की मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं आहे तर ते तुम्हाला समजलं असेल. ओके, तर मित्रांनो त्यानंतर बघूया फॉर्मेशन ऑफ सिंपल फ्युचर टेन्स, यालाच प्रोग्रेसिव्ह टेन्स सुद्धा म्हणतात. ओके, तर चालू भविष्यकाळ कसा बनवायचा
आणि कशा पद्धतीने याला आयडेंटिफाय करायचं, ऑब्झर्व करायचं हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला अगोदर हा जो टेन्स आहे या टेन्सचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. म्हणून फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा आणि समजा. सब्जेक्ट प्लस शॉल बी. ओके, तर फॉर्म्युला कसा घ्यायचा या ठिकाणी बघा. सब्जेक्ट प्लस शॉल बी ऑब्लिक विल बी प्लस फोर्थ फॉर्म ऑफ दी मेन वर्ब. ओके, तर मित्रांनो या टेन्सबद्दल एखादी सेंटेन्स असेल तर त्या सेंटेन्समध्ये एक सब्जेक्ट असेल आणि त्यानंतर टू बीचे रूप घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे, शॉल बी आणि विल बी. शॉल बी आणि विल बी हे टू बीचे रूप आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर जो तुमचा मेन वर्ब असणार, जो तुमचा वर्ब असणारा क्रियापद असेल तुमचं मेन, तर त्याचे तुम्हाला चौथे रूप घ्यायचे आहे कारण की हा आहे कंटिन्युअस टेन्स. ओके, तर चला बघा मित्रांनो या ठिकाणी मी एक्सप्लेन करून दाखवते. जसं आय आणि व्ही नंतर तुम्हाला शॉल बी घ्यायचं आहे. आय आणि व्ही नंतर तुम्हाला शॉल बी घ्यायचं आहे आणि त्यानंतर अदर जो सब्जेक्ट असेल, अदर जो कर्ता असेल त्यानंतर तुम्हाला विल बी घ्यायचं आहे. ओके, तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे लक्ष द्या. शॉल बी आणि विल बी कुठं आणि कसं घ्यायचं हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तर चला बघूया फ्युचर कंटिन्युअस टेन्स कसा बनवायचा. ओके, तर यानंतर क्वेश्चन नंबर 1 आहे, या ठिकाणी लक्ष द्या. ही इट्स मँगो. ही इट्स मँगो. तो आंबा खातो. तो आंबा खातो. याचं जे आन्सर आहे, याचा आन्सर आहे ही विल बी इटिंग अ मँगो. ही विल बी इटिंग अ मँगो. तो आंबा खात असेल. तो आंबा खात असेल. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे, आय रोट अ लेटर. आय रोट अ लेटर. मी एक पत्र लिहिले. मी एक पत्र लिहिले. याचा आन्सर आहे आय शॉल बी रायटिंग अ लेटर. आय शॉल बी रायटिंग अ लेटर. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी बघा विल बी आणि शॉल बीचा यूज कसा केलेला आहे. ही नंतर विल बी घेतलेला आहे. या ठिकाणी बघा ही नंतर विल बी घेतलेला आहे आणि आय नंतर शॉल बी घेतलेला आहे. ओके, तर म्हणून मी तुम्हाला म्हटलं की या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष द्या आणि चांगल्या प्रकारे अंडरस्टूड करा. ओके, तर मित्रांनो मला वाटते तुम्हाला चांगल्या प्रकारे अंडरस्टूड झालं असेल. त्यानंतर आपण बघूया नेक्स्टवाला क्वेश्चन. त्यानंतर तिसरावाला बघा. राधा हॅड बीन ट्राईंग हार्ड. राधा हॅड बीन ट्राईंग हार्ड. राधा खूप प्रयत्न करत होती. त्याचा आन्सर आहे राधा विल बी ट्राईंग हार्ड. राधा विल बी ट्राईंग हार्ड. राधाच्या नंतर आपण विल बीचा यूज केलेला आहे आणि जे ट्राईंग आहे, ट्राईंग ॲज इट इज आपण घेतलेला आहे आणि हार्ड ॲज इट इज आपण घेतलेला आहे. ओके, राधा खूप प्रयत्न करणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा. So we shall have completed 10 years. We shall have completed 10 years. आम्ही 10 वर्ष पूर्ण करू. आम्ही 10 वर्ष पूर्ण करू. याचा आन्सर आहे, याचा आन्सर आहे we shall be completing 10 years. We shall be completing 10 years. आम्ही 10 वर्ष पूर्ण करणार आहोत. आम्ही 10 वर्ष पूर्ण करणार आहोत. ओके मित्रांनो, तर मला वाटते की तुम्हाला हे चांगल्या प्रकारे अंडरस्टूड झालं असेल. तर या ठिकाणी काही क्वेश्चन दिलेला आहे. या क्वेश्चनचे तुम्हाला फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये फॉर्मेशन करायचं. ओके, 1 ते 6 पर्यंत जे क्वेश्चन दिलेलं आहे याचं तुम्हाला फॉर्मेशन करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये याचं जे आन्सर आहे तुम्ही मला द्या. ओके मित्रांनो, तर चला बघूया मित्रांनो नेक्स्टवाला टेन्स. तो आहे फॉर्मेशन ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स. ओके, फॉर्मेशन ऑफ फ्युचर टेन्स म्हणजे काय, पूर्ण भविष्यकाळ. ओके, पूर्ण भविष्यकाळ कसा बनवायचा हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते. तर मित्रांनो या टेन्सला समजण्यासाठी अगोदर तुम्हाला या टेन्सचा जो फॉर्म्युला आहे तो समजावा लागेल. ओके, तर मित्रांनो फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस शॉल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस थर्ड फॉर्म ऑफ दी मेन वर्ब. ओके, तर मित्रांनो या टेन्समधील जे काही सेंटेन्स असेल त्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट असेल आणि त्यानंतर विल शॉल हॅव विल हॅव आणि जो तुमचा वर्ब असेल त्या वर्बचं काय थर्ड फॉर्म असेल. ओके, तर म्हणून याकडे लक्ष द्या. सब्जेक्ट विल हॅव शॉल हॅव कसं यूज करायचं आणि थर्ड फॉर्म जे आहे वर्बचं ते कसं यूज करायचं हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तर चला बघा यामध्ये एक डेफिनेशन आहे. ते डेफिनेशन तुम्ही समजा आणि लक्षात घ्या. ओके, तर मित्रांनो हा जो टेन्स आहे हा टेन्स बनविताना आय आणि व्ही नंतर तुम्हाला शॉल घ्यायचा आहे आणि जो अदर सब्जेक्ट जो असेल त्यानंतर तुम्हाला विल हॅव घ्यायचा आहे. ओके, आणि वाक्यातील जे तुमचं मुख्य क्रियापद असेल त्याचं तिसरं रूप घ्यायचं आहे आणि म्हणजे जो मेन वर्ब आहे त्या मेन वर्बचं तुम्हाला थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. ओके, तर चला बघूया मित्रांनो फ्युचर परफेक्ट टेन्स कसा बनवायचा. तर क्वेश्चन नंबर 1 आहे. क्वेश्चन नंबर 1 आहे आय रोट अ लेटर. आय रोट अ लेटर. मी एक पत्र लिहिले. याचा आन्सर आहे आय शॉल हॅव रिटन अ लेटर. आय शॉल हॅव रिटन अ लेटर. तर या ठिकाणी बघा मित्रांनो आय नंतर आपण शॉल हॅवचा यूज केलेला आहे आणि त्यानंतर जे रोट आहे म्हणजे रोट हे सेकंड फॉर्म आहे आणि राईट हे फर्स्ट फॉर्म आहे. तर याचा आपल्याला
थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. थर्ड फॉर्म काय घेतलेला आहे, रिटर्न. थर्ड फॉर्म आपण रिटर्न घेतलेला आहे. तर याचा आन्सर झालं आय शॉल हॅव रिटर्न अ लेटर. मी एक पत्र लिहिले असेल. ओके मित्रांनो, मला वाटते तुम्हाला हे समजलं असेल. तर चला बघूया सेकंड वाला क्वेश्चन. यू आर डुईंग इट वेल. यू आर डुईंग इट वेल. तुम्ही ते चांगले करत आहात. तुम्ही ते चांगले करत आहात. तर याचा आन्सर आहे यू विल हॅव डन इट वेल. यू विल हॅव डन इट वेल. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, यू नंतर, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, यू नंतर विल हॅवचा यूज केलेला आहे. आणि डुईंग जे आहे, डुईंगचं आपण काय केलेलं आहे, डन. कारण की डनचं जे फर्स्ट फॉर्म आहे डू आहे. ओके, तर या ठिकाणी लक्ष द्या मित्रांनो, आपण ते चांगले केले असेल. ओके, आपण ते चांगले केले असेल. ह्या क्वेश्चनचं काय मराठी मिनिंग आहे. ओके, तर त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड बघा मित्रांनो, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, क्वेश्चन नंबर थर्ड आहे यंगस्टर्स हॅव बीन वेटिंग आउटसाइड. यंगस्टर्स हॅव बीन वेटिंग आउटसाइड. तरुण बाहेर थांबले आहेत. तरुण बाहेर थांबले आहेत. याचा आन्सर आहे यंगस्टर्स विल हॅव वेटेड आउटसाइड. यंगस्टर्स विल हॅव वेटेड आउटसाइड. ओके, तरुण बाहेर थांबले असतील. ओके, तर मित्रांनो तुम्ही विल हॅव आणि शॉल हॅवकडे लक्ष द्या, कुठे आणि कशा प्रकारे यूज केलेलं आहेत. ओके, त्यानंतर जो क्वेश्चन नंबर जो फोर्थ आहे, क्वेश्चन नंबर फोर्थ आहे वी शॉल हॅव बीन कंप्लीटिंग 10 years. वी शॉल हॅव बीन कंप्लीटिंग 10 years. आम्ही 10 वर्ष पूर्ण करत आहोत. आम्ही 10 वर्ष पूर्ण करत आहोत. याचा जे आन्सर आहे, याचे आन्सर आहे वी शॉल हॅव कंप्लीटेड 10 years. वी शॉल हॅव कंप्लीटेड 10 years. आम्ही 10 वर्ष पूर्ण करू. ओके, तर मित्रांनो मला वाटते तुम्हाला हे चांगल्या प्रकारे अंडरस्टूड झालं असेल. तर याचे जे काही क्वेश्चन्स आहे फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये रूपांतर करायचं आहे. ओके, 1 ते 6 पर्यंतचे जे क्वेश्चन आहे याचं तुम्हाला मला आन्सर यूट्यूबच्या या माझ्या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचं आहे. ओके, कारण की तुम्हाला मी एक्सप्लेन करून दिलेलं आहे आणि हे तुम्हाला चांगल्या प्रकारे अंडरस्टूड झालं आहे. ओके, तर मित्रांनो चला बघूया नेक्स्टवाला जो टेन्स आहे, म्हणजे फ्युचर टेन्सचाच काय आहे, नेक्स्ट वाला सब टाइप्स आहे. याला म्हणतात फॉर्मेशन ऑफ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ बनविणे. ओके, तर चालू पूर्ण भविष्यकाळ कसं बनवायचा, कसं आयडेंटिफाय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते, म्हणून तुम्ही याकडे लक्ष द्या. तर मित्रांनो या टेन्सला समजण्यासाठी अगोदर तुम्हाला या टेन्सचा जो फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवायला पाहिजे. तर फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस शॉल हॅव बीन ऑब्लिक विल हॅव बीन ऑब्लिक प्लस फोर्थ फॉर्म ऑफ दी मेन वर्ब. ओके, तर मित्रांनो हा जो टेन्स आहे या टेन्सचे जे काही क्वेश्चन असेल, काही सेंटेन्स असेल, त्यामध्ये सब्जेक्ट असेल आणि सब्जेक्ट सोबत शॉल हॅव बीन आणि विल हॅव बीन असेल आणि त्यासोबतच जो तुमचा सब्जेक्ट म्हणजे तुमचा जो वर्ब आहे त्या मेन वर्बचं काय असेल, फोर्थ फॉर्म असेल. ओके, तर शॉल हॅव आणि शॉल हॅव बीन आणि विल हॅव बीन कुठे आणि कसा घ्यायचा हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 आहे. क्वेश्चन नंबर 1 बघा, आय एम टीचिंग इंग्लिश. आय एम टीचिंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकवत आहे. मी इंग्रजी शिकवत आहे आणि आता पण मी इंग्लिश शिकवत आहे मित्रांनो. ओके नाही, तर याचा आन्सर बघा, आय शॉल हॅव बीन टीचिंग इंग्लिश. आय शॉल हॅव बीन टीचिंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकवत असेल. मी इंग्रजी शिकवत असेल. ओके, आय शॉल हॅव बीन, जसं मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं शॉल हॅव आणि विल हॅव कुठे घ्यायचं, त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आय आणि वी नंतर शॉल हॅव बीन घ्यायचं आहे. ओके, आणि त्यानंतर अदर जे सब्जेक्ट असेल त्या ठिकाणी तुम्हाला विल हॅव बीन घ्यायचं आहे. ओके, आणि जो तुमचा मेन वर्ब आहे त्या मेन वर्बचं तुम्हाला चौथं रूप घ्यायचं आहे. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो हा जो टेन्स आहे या टेन्सचा जो उपयोग आहे तो कुठे आणि कसा यूज केला जातो, जसे एखादी भविष्यकाळाची क्रिया असेल, म्हणजे एखादी भविष्यकाळातील वेगवेगळे जे ॲक्टिव्हिटीज असेल त्या किंवा एखादी इव्हेंट असेल त्या इव्हेंटला त्या ॲक्टिव्हिटीजला एक्सप्रेस करण्यासाठी किंवा दर्शविण्यासाठी या टेन्सचा उपयोग केला जातो. म्हणजे ती जी क्रिया आहे ती ॲक्टिव्हिटीज आहे केव्हापासून सुरू आहे हे एक्सप्रेस करण्यासाठी या टेन्सचा यूज केला जातो. जसे या ठिकाणी एक क्वेश्चन बघा, आय शॉल हॅव बीन लिव्हिंग. आय शॉल हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 35 years in 2025. I shall have been living here for 35 years in 2025. मी 2025 मध्ये 35 वर्ष येथे राहील. ओके, आणि मित्रांनो मी तुम्हाला 2025 पासून चांगल्या प्रकारे इंग्लिश कम्युनिकेशन कसं इम्प्रूव्ह करायचं, म्हणजे हाऊ टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश कम्युनिकेशन. ओके, अँड विथ फ्रंट ऑफ अदर पर्सन्स. ओके, तर मित्रांनो डोंट वरी अबाउट इट. सो आय विल टीचिंग व्हेरी वेल हाऊ टू इम्प्रूव्हिंग युअर इंग्लिश कम्युनिकेशन, बट right now and in this time just you have to focus on this class because your board examination it will be coming soon very quickly. Okay, so that's why just you want to be focused theoretically. ओके, मी फक्त तुम्हाला आता theoretically एक्सप्लेन करून देत आहे जे पण इंग्लिशचे ग्रामरचे टॉपिक्स असेल ते. ओके,
आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, मी तुम्हाला जे काही शिकविलं ते जर तुम्हाला चांगल्या प्रकारे अंडरस्टूड झालं असेल तर त्याचा तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो टेन्स आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, हा जो तुम्हाला समजला असेल, अंडरस्टूड झाला असेल तर या टेन्सचे काही क्वेश्चन्स आहे. ओके. तर या ठिकाणी काही क्वेश्चन दिलेले आहेत. तर या क्वेश्चनचे तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्स म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये कसं बनवायचं याचा आन्सर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये द्या. ओके. तर मित्रांनो, तर चला बघूया नेक्स्ट टॉपिक्सला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.